श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो 6ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1003. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये रावण अंगद संवादामध्ये संतापलेल्या रावणाच्या अहंकाराचं प्रगटीकरण पाहत होतो. सामान्यतः अहंकार हा देहबोलीमधून कसा कसा व्यक्त होतो हेच या चौपाया आपल्याला सांगत होत्या. या अहंकाराची अभिव्यक्ती मनुष्याच्या भुजातून, त्याच्या असलेल्या मस्तकाच्या ताठरतेपणामधून, त्याच्या असलेल्या हृदयीच्या कठोरतेमधून आणि त्याच्या चालण्यामध्ये असलेल्या एका विशिष्ट अहंभावामधून प्रगट होत असते. त्याप्रमाणे रावण देखील या 4 अवयवांच्या आधाराने आपला पुरुषार्थ अंगदाला सांगतोय की तुला कोण रावण मी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर कैलासाला माझ्या भुजांचा पराक्रम विचार, महादेवाला माझ्या शिराचा पराक्रम विचार, ज्याला मी अनंत वेळेला त्याच्या समोर अर्पण केलेलं आहे. जर तुला माझ्या छातीची कठोरता जाणून घ्यायची असेल तर दिक्पाल रूपी हत्तींना माझी ही छातीची कठोरता विचार, ज्यांचे दात देखील या धडकेमुळे तुटून गेले. आणि माझ्या या चालण्यामुळे या पृथ्वीची झालेली दोलायमान स्थिती तू जाणून घे. ज्या पद्धतीने एखाद्या मस्तवाल हत्तीला बोटीमध्ये चढवताना ती बोट जशा पद्धतीने डगमगू लागते तशा या पृथ्वीची अवस्था होते माझ्या चालण्याने. त्यामुळे हे सामान्य वानरा, हे तुच्छ वानरा, हे दुष्ट, हे असभ्य, तू ज्या पद्धतीने मला छोटं दाखवण्याचा प्रयत्न करतोयस आणि तुझ्या त्या मानवरूपी स्वामींचं जे माझ्यासमोर गुणगान करतोयस ते थांबव. मला तुझं ज्ञान आता कळालं आहे. अशा पद्धतीने रावणाने प्रभू रामचंद्रांना मानव असं संबोधित केलं. जणू एक प्रकारे या परमात्म्याला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न रावण करत आहे. आता त्याला अंगद कशा पद्धतीने उत्तर देतो याचं गायन गोस्वामीजी या चौपायांमधून करू लागतात. सुनी अंगद सकोप कहबानी, बोलू संभारी अधम अभिमानी, सहस बाहु भुज गहन अपारा, दहन नल सम जासु कुठारा, जासु परसु सागर खरधारा, बुढ़े नृप अगणित बहुबारा, तासु गर्भ जेहि देखत भागा, सोनर क्यों 10 शीस अभागा, राम मनुज कसरे 60 बंगा, धनवी कामु नदी पुनी गंगा, पशुसुर धेनु कल्पतरु रूखा, अन्नदान रु रस पीयूषा, बैनतेय खग अहि सहसानन, चिंतामणि पुनि उपल दसानन, सुनुमति मंद लोक बैकुंठा, लाभ की रघुपति भगति अकुंठा, सेन सहित तव मान मथी, बनऊ जारी पुर जारी, कसरे 60 हनुमान कपी, गयौ जो तव सुत मारि सियावर, रामचंद्र
प्रिय हो. रावणाने प्रभू रामचंद्रांना मानव या रूपाने संबोधित केलंय. तेही रावण कह लघु कहसी नर कर करसी बखान. या मानवाचं तू माझ्या समोर मोठेपण गातोस. माझ्यासारख्या या परम सामर्थ्यवान अशा रावणाच्या समोर या एका अत्यंत तुच्छ अशा मनुष्याचं तू सामर्थ्य मला सांगण्याचा प्रयत्न करतोस. हे असभ्य वानरा, तू खऱ्या अर्थाने दुष्ट वृत्तीचा आहेस. तू तुच्छ मनोवृत्तीचा आहेस. मला तुझं ज्ञान समजलं. अशा पद्धतीने रावण अंगदाला बोलत आहे. इथं अंगदाला आता संताप येतोय. सुनी अंगद सकोप कह बानी. गोस्वामीजींनी अंगदाचा संताप इथं आपल्याला व्यक्त केलेला दिसतोय. परंतु तो संताप कशाबद्दल आहे? रावणाने अंगदाला तुच्छ म्हटलंय, असभ्य म्हटलंय, दुष्ट म्हटलंय म्हणून अंगदाला संताप आलाय? नाही सज्जनो, अंगदाला संताप आपल्याला कोणी काही बोललं म्हणून आलेला नाही. कारण या राम कार्यामध्ये हा एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म दासाच्या अंतःकरणात असावा लागतो की या भगवंताच्या कार्यामध्ये अनेक प्रकारचे अपमान सहन करावे लागतात, ते गिळावे लागतात. किंबहुना भगवंत आपल्या दासत्वाची परीक्षा बघण्यासाठीच आपले अपमान देखील या कार्यामध्ये करवून घेत असतो. कौतुक कह आये पुरबासी मारही चरण करही बहु हासी बाजही ढोल देही सब तारी नगर फेरी पुनी पूछ प्रजारी. प्रत्यक्ष या महादेवाला देखील या लंकावासियांच्या लाथांचा मार खावा लागलेला आहे. त्यांच्याकडून झालू असलेले हे विनोद ऐकावे लागलेले आहेत. या समस्त नगरामध्ये जसं आपण धिंड काढणं म्हणतो त्या पद्धतीने हनुमंताला बांधून या लंका निवासींनी त्याला सगळ्या रस्त्यांवरून फिरवलंय. हे सगळं हनुमंत अत्यंत प्रसन्नतेने सहन करतोय. कारण या प्रभूच्या कार्यामध्ये हे अनिवार्य आहे सज्जनो. याचा संताप जर होत असेल तर समजून घ्यावं आपली अजूनही देहबुद्धी मेलेली नाही. आणि त्यामुळे भगवंताच्या या कार्यात जर तुमचा अपमान होत असेल तर किंबहुना सूत्र असं समजून घ्यावं की आपण योग्य सेवेमध्ये आहोत, आपण भगवंताच्या कार्यामध्ये आहोत. अंगद हा अत्यंत चतुर होता, प्रगल्भ होता आणि तो हे सर्व जाणून होता. त्यामुळं अंगदाला रावणाने अशा पद्धतीने संबोधित केल्यामुळं अंगदाला संताप आला नाही. किंबहुना रावणाचे जे दूत होते, जे सुंदरकांडामध्ये सगळा समाचार घेऊन रावणाकडे परत गेले, त्या दूतांनी देखील रावणाला सर्व दृष्टीने नीट समजावलं. परंतु जेव्हा सचिव सभीत विभीषण जाके विजय विभूती कहां जग ताके अशा पद्धतीने रावणाने या दूतांच्या समोर विभीषणाची निर्भत्सना करायला सुरुवात केली, त्यावेळेला मारे या दूतांना देखील संताप अनिवार्य झाला. सुनिखल बचन दूत रिसबाडी समय बिचारी पत्रिका काढी. बघा सुंदरकांडामधली ही सूत्र आम्हाला सेवेचं किती सुंदर सुंदर या असलेल्या सार विभागाचं चिंतन देतात की आपल्या स्वतःच्या अपमानामुळे संताप येणं ही कधीच सेवा ठरू शकत नाही. अंगद इथं संतापलाय कारण रावणाने प्रभू रामचंद्रांना नर म्हटलंय. नर कर करसी बखान. त्या मानवाचं माझ्या समोर काय मोठेपण गातोयस. आपल्याला आठवतच असेल त्या प्रसंगाला मी वारंवार आपल्या समोर ठेवत असतो की जेव्हा सती माता दक्षाच्या या यज्ञामध्ये स्वतःला योगाग्नीने भस्म करून घेते, त्यावेळेला उपस्थित असलेल्या सर्वांना एक सूत्र देते की जिथं विष्णू आणि महादेवाची निंदा चालत असेल तिथं एकतर निंदा करणाऱ्या व्यक्तीची जीभ हासडून घ्यावी किंवा तिथून आपण निघून जावं. परंतु तिथं ती निंदा ऐकत उभं राहणं हा खूप मोठा अपराध आहे. आणि त्यामुळे या यज्ञ विध्वंसाच्या पश्चात महादेवाने या सगळ्या ऐकणाऱ्या ऋषी मुनींना देखील दंड दिलेला आहे. भगवंताची निंदा ऐकून घेणं
हा परम अपराध आहे सज्जनो. आणि त्यामुळं अंगदाने सती मातेने दिलेल्या सूत्रानुसार एकतर आपण त्याची जीभ हासुडून घ्यावी किंवा तिथून निघून जावं, यापैकी प्रथम सूत्राचा विचार केला. कारण अंगद तेवढा सामर्थ्यवान होता. गरज पडली असती तर हा एकटा अंगद आज समस्त लंकेला पुरून उरला असता, कारण की तेवढं भगवंताने त्याला सामर्थ्य प्रदान केलं होतं. आणि त्या बळाच्या आधाराने अंगद रावणाला म्हणतो की अरे नीच, बोलू संभारी अधम अभिमानी. तू माझ्या भगवंताला, माझ्या रामाला मानव म्हणतोस? अरे नीच अभिमानी, सांभाळून विचार करून बोल. तू माझा अपमान केलास तर त्यामुळं या अंगदाला कदापि संताप येणार नाही, कारण तो तर राम कार्यासाठी आलाय. परंतु ज्या रामाच्या वतीने मी इथं आलोय त्या रामाच्या साठी मी कुठलंही अक्षर तुझ्या तोंडून ऐकून घेणार नाही. अरे नीच अभिमानी, तू कुठल्या गोष्टीचं बळ मला सांगतोस? या सगळ्या भाकड कथा किती काळ सांगणार? मी कैलासाला उचललं, मी माझी शिरं वाहिली. अरे या सगळ्या तुझ्या असलेल्या कल्पना, या तुझ्या अहंतेच्या असलेल्या भ्रामक गोष्टी, यामध्येच तू रममाण झालायस. मला सांग, सहस्त्रबाहूचा जी कथा मी तुला सांगितली त्या सहस्त्रबाहूचं बळ तू जाणतोस. तुला एका जंतूसारखं त्याने धरून ठेवलं होतं. त्या सहस्त्रबाहूला कोणी मारलं याचा तुला पत्ता आहे का? तू स्वतःला मोठा राजा समजतोस ना? सहस बाहु भुज गहन अपारा, दहन अनल सम जासु कुठारा. हे सहस्त्रबाहूचे असलेले 1000 हात म्हणजे जणू काही एखाद्या वनाप्रमाणे आहे. आणि त्या बाहूंच्या मध्ये एखादी व्यक्ती जेव्हा अडकते त्यावेळेला त्याचा मृत्यू हा निश्चित ठरलेला असतो. त्या हातांच्या पाशामध्ये जणू काही एखाद्या अजगराप्रमाणे करकचून सहस्त्रबाहू आलेल्या प्रत्येकाला ठार करायचा. परंतु अशा सहस्त्र बाहूंना ज्याने छेदून टाकलं, असं या परशूचं अग्निबाण ज्याच्याकडे आहे, असा हा फरशा ज्याच्याकडे आहे, या बाहुरूपी अपार वनाला ज्याने जाळून टाकलं, असा हा अग्नी असलेला परशुराम, ज्या परशुरामाने जासु परसु सागर खरधारा, बुडे नृप अगणित बहुबारा. ज्याचा परसा हा एखाद्या समुद्राच्या धारेप्रमाणे आहे, जो अनेक क्षत्रिय राजांवरतून फिरला आणि जणू काही या फरशारूपी समुद्राने रक्ताचे पाठ या भूलोकावरती वाहवले. असा परम सामर्थ्यवान परशुराम, ज्या सहस्त्रबाहूकडून तू एका जंतूप्रमाणे पकडला गेलास, त्या सहस्त्रबाहूला ज्या परशुरामांच्या फरशाने ठार केलं, असे परशुराम ज्याच्या समोर नतमस्तक झाले. तासु गर्भ जेहि देखत भागा, सो नर क्यों दस सीस अभागा. असे परशुराम ज्या माझ्या रामाच्या समोर नतमस्तक झाले. जय रघुवंश बनज बन भानु, गहन दनुज कुल दहन कृसानो. किती सुंदर परशुरामांनी प्रभू रामचंद्रांची स्तुती गायली आहे बालकांडामध्ये. आणि मग अशा पद्धतीने भगवंताची स्तुती गात परशुराम जे वनामध्ये निघून गेले, ते पुन्हा या महेंद्र पर्वतावरून या क्षत्रियांच्या वाटेला ते गेले नाहीत, कारण भगवंताचा हा पुढचा अवतार या क्षत्रिय रूपामध्ये झालाय. असा हा परशुरामांचा असलेला या फरशाचा अभिमान देखील ज्याच्या दर्शनाने गळून पडला. असे माझे प्रभू रामचंद्र तुला काही एक सामान्य मनुष्य वाटतात? सो नर क्यों दस सीस अभागा. अरे तुला 10 भगवंताने मस्तक दिली आहेत, परंतु तुझ्या बुद्धीमध्ये एवढा देखील प्रकाश पडू शकत नाही. जे एका सामान्य माणसाला कळतं की प्रभू रामचंद्र हे परमतत्व आहे, ते तुला 10 डोकी मिळून देखील तू बिंडोक कसा राहिलास रे रावणा? सो नर क्यों दस सीस अभागा. खऱ्या अर्थाने तू अभागी आहेस, कारण तुझ्या दारामध्ये प्रत्यक्ष ते परमतत्व आलंय. त्यांना शरण जाण्याच्या ऐवजी, त्यांचं गुणगान करण्याच्या ऐवजी तू त्यांना सामान्य नर म्हणतोस. खबरदार, जर एक शब्द जरी बोललास तर माझ्या स्वामींच्या बद्दल, तू मला माझं ज्ञान सांगतोयस. रे कपी बरबर खरब खल अब जाना तव ज्ञान. तू मला माझं ज्ञान सांगतोस. अरे पण मला तर तुझीच कीव करावीशी वाटते रे रावणा. काय तुझं ज्ञान आहे? मी ऐकलं होतं की तू फार विद्वान आहेस, हुशार आहेस, पंडित आहेस,
परंतु हे सगळ्या माझ्या भ्रामक कल्पना निघाल्या रे रावणा. जो रामाला मनुष्य समजतो त्याची बुद्धिमत्ता कशी असेल याचा मला अंदाज आला. मला सांग बरं, राम मनुज कस रे सठभंगा. राम हा मनुष्य आहे. हे उद्धट माणसा, तुला हे कशावरून वाटतं की हा राम केवळ एक मनुष्य आहे? मला सांग, या विश्वामध्ये जे जे काही म्हणून उदात्त आहे त्या गोष्टींची मी तुझ्या समोर एक यादीच ठेवतो. धन्वी कामु नदी पुनी गंगा. रामचंद्र काय मनुष्य आहेत? कामदेव हा काय धनुर्धारी आहे? आपण बघतो ना की कामदेवाची कथा, जी महादेवाने कामदेवाला भस्म केलं, असा हा काम महादेवावरती हल्ला करता जाताना आपल्या हातामध्ये धनुष्य घेऊन जातो, फुलांचे बाण घेऊन जातो, वसंत ऋतूचं तो आगमन करतो, अनेक प्रकाराने स्त्री पुरुषांच्या मध्ये ही कामोत्तेजना प्रगल्भित करतो. असा हा काम धनुर्धारीच्या रूपामध्ये महादेवाच्या समोर जाण्याची कथा आपण वाचली, ऐकली. परंतु त्यामुळं जर आपण कामदेवाला एका धनुर्धारीप्रमाणे समजलं तर हे कोणाचं अज्ञान आहे? आपण जेव्हा आता उत्तरकांडामध्ये प्रवेश करू त्यावेळेला काम ह्याला वाताचं सम्यकता गोस्वामीजींनी दिली आहे काकभूषुंडी गरुड संवादामध्ये. काम हा वातासारखा आहे. वात हा शरीराला सर्वत्र व्यापून उरतो. त्याप्रमाणे काम देखील या देहाच्या सर्व अंगांमध्ये व्यापून उरलेला आहे. प्रत्येक इंद्रियाला त्याची एक स्वतःची इच्छा आहे आणि त्या स्वतःच्या इच्छेला तृप्त करण्यासाठी तो अखंड या जीवाला तळमळत ठेवतो. मग असा हा तळमळत ठेवणारा काम हा केवळ एक धनुर्धारी आहे असं म्हणणं म्हणजे त्या कामदेवाच्या शक्तीला संकुचित करण्यासारखं नाही का रे? त्यामुळे कामदेव हा धनुर्धारी आहे काय? मला सांग बरं. आणि मला सांग की गंगाजी काय फक्त नदी आहेत? ज्याप्रमाणे इतर देखील सर्वसाधारण नद्या आपल्याला दिसतात ज्यांच्यामधून जल प्रवाहित होतं, गंगाजी देखील काय केवळ एक नदी वाटते तुला? सज्जनो, या कलियुगामध्ये आम्हा सर्व व्यक्तींची मती देखील भ्रष्ट झालेली आहे. गंगा नदी ह्याला देखील आपण शुद्ध आणि अशुद्ध या रूपामध्ये जाणण्याचा प्रयत्न करतो. अनेक लोक म्हणतात त्या गंगा नदीमध्ये स्नान करावं असं वाटत नाही, काय बजबज, काय घाण, अरे अरे रे, नाही जावं असं वाटत, फार अशुद्ध झाली बाबा ती. सज्जनो, ठीक आहे, हे अशुद्ध करणारे देखील आपणच आहोत ना. आपल्यासारखीच मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी त्या नदीमध्ये नको असलेल्या गोष्टी सोडतात आणि तिला अशुद्ध करून टाकतात. परंतु एक लक्षात घ्या, गंगा नदीला मनुष्य अशुद्ध करू शकतो परंतु अपवित्र करू शकत नाही. ती सर्व काळी सर्व अंगाने केवळ पवित्रताच धारण करून आहे, कारण ती प्रत्यक्ष महादेवाच्या मस्तकावरून प्रवाहित होते. ती परमशुद्ध आहे. अशा या गंगेला मनुष्य अशुद्ध करू शकतो परंतु तो कदापिही अपवित्र करू शकत नाही. आणि त्यामुळं गंगा नदीला एका सामान्य नदीप्रमाणे समजण्याची चूक करणं हे आपलं अज्ञान आहे. जी परम पवित्र आहे अशा गंगा नदीला तू काय नदी समजतोस का रे रावणा? आणि मला सांग, कामधेनू काही पशु आहे? ज्याप्रमाणे आपण गोसेवा करतो त्याच गोसेवेप्रमाणे एक कामधेनू आहे जी आम्हाला आमच्या अंतरंगातल्या मनोवांछित अशा फळांना प्राप्त करून देते. ती आम्हाला मोक्ष देखील प्रदान करू शकते. असं जिचं विलक्षण सामर्थ्य आहे अशा कामधेनूला देखील आपण सामान्य गोमाता समजू शकतो का? दिसायला ती गोमाता सारखी आहे म्हणून कामधेनू देखील एक सामान्य गोमाता होते काय? गंगा नदी देखील सामान्य नद्यांप्रमाणे जल प्रवाहित करते म्हणून गंगा ही काही नदी होऊ शकते का? त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र हे दिसायला मनुष्य आहेत म्हणून ते काय मनुष्य झाले? अरे रावणा, मी तुला विचारतो की कल्पवृक्ष हे काही झाड आहे? तुला काय कल्पवृक्षाचा अनुभव असणार म्हणा? या अहंकारी व्यक्तीला मी जिथं बाण मारीन तिथं पाणी काढीन अशी मनोवृत्ती तुझी आहे. परंतु ह्या कल्पवृक्षाला ज्याने प्राप्त केलंय, जो त्याच्या तळी बसून आपल्या मनाप्रमाणे इच्छा प्राप्त करतोय, ते कल्पवृक्ष दिसायला देखील कदाचित झाडाप्रमाणे असेल परंतु ते झाड
म्हणजेच आपण जर या कल्पवृक्षाला देखील त्याच्या एवढंच संकुचित करून टाकलं, तर आपण या कल्पवृक्षाला काय जाणलं? त्याप्रमाणे दिसायला राम हे मनुष्य आहेत म्हणून ते काही मनुष्य होतात का रे? अरे अन्न हे काही दान आहे का? अन्न दान अरु रस पियुषा. अन्न हे काही दान आहे? आपण बघा अनेक प्रकारची दान या समाजात बघतो. ज्ञानदान आहे, वस्त्रदान आहे, धनदान आहे, अनेक लोकांची आपण सेवा करू शकतो, हे देखील एक प्रकारचं दानच आहे. परंतु या सगळ्यांमध्ये अन्नदान हे विशेष आहे. कारण अन्नदान हे प्राण प्रदान करणारं दान आहे. हे केवळ 4 घास अन्न नाही. उदर भरण न होजे जाणीजे यज्ञ कर्म. हे उदरभरण नाही, याच्या आधाराने मनुष्य हे यज्ञ कर्म करत असतो. ज्या यज्ञाच्या आधाराने त्याला या प्राणाची प्राप्ती होत असते, या प्राणाला बळ प्राप्त होत असतं. त्यामुळं संतांनी अन्नदानाचं महत्त्व जाणलं आणि आल्या गेलेल्या प्रत्येकाला पोटभर त्यांनी खाऊ घातलं. त्यामुळे सज्जनो, अन्नदान हे या जगातलं सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि त्यामुळं अशा अन्नदानाला देखील इतर दानांच्या तुलनेने मोजणं हे जसं संकुचित करणं आहे, त्याचप्रमाणे मनुष्य रूपामध्ये राम दिसतो म्हणून रामाला मनुष्य मानणं हे देखील चुकीचं आहे. हेच अंगदाचं रावणाला सांगणं आहे. अंगद पुढे म्हणतो, बैन तेय खग अहि सहसासन. अरे रावणा, मला सांग, गरुड देखील सामान्य पक्ष्यांप्रमाणेच आहे का रे? ज्या गरुडावरती प्रत्यक्ष विष्णू विराजमान होतात, जो प्रत्यक्ष विष्णूंचा वाहक आहे, ज्याला विष्णूंचा स्पर्श होतो, केवळ तो देखील आकाशामध्ये विहार करतो. केवळ त्याला देखील पंख आहेत आणि त्यामुळं या गरुडाला देखील पशु पक्षी प्रमाणे मानणं ही आपली अज्ञानाची अवस्था नाही का रे? त्याचप्रमाणे तो परमपिता परमेश्वर एका मानवी देहाच्या आधाराने या भूलोकावरती सगुण लीला करतोय. आणि त्यामुळं तू अशा प्रभू रामचंद्रांना मानव मानतोस, त्यांची अशा पद्धतीने निंदा करतोस. सज्जनो, जीभ हासडून काढणं म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्या शक्तीच्या आधारानेच शत्रूवरती हल्ला करणं होतं असं नाही. आपण बघितलं की काही दोह्यांपूर्वी या अंगदाच्या बोलण्याला गोस्वामीजींनी त्याच्या या वाक्य चातुर्याला वाक बाणाची उपमा दिली आहे, जी रावणाच्या हृदयाला जाऊन लागतायत. अशा पद्धतीने अंगद जणू काही त्याला दिग्मूढ करून टाकतोय, त्याला शब्द सुचेनासे करून टाकतोय, त्याची जीभच जणू काही हासडल्यासारखी त्याची अवस्था करून टाकतोय. बैन तेय खग अहि सहसानन चिंता मनी पुनी उपलदसानन. ज्याप्रमाणे गरुड हा केवळ एक पक्षी नाही, त्याचप्रमाणे या ब्रह्मांडाला जो आपल्या मस्तकावरती तोलून धरतो, असा सहस्त्रमुखाचा शेष हा देखील केवळ काही एक सर्प वाटतो का रे तुला रावणा? त्या शेषजींना देखील सर्प म्हणणं हे जसं असमंजसपणाचं आहे, त्याचप्रमाणे रामाला मनुष्य म्हणणं हे देखील केवळ तुझं अज्ञान आहे. तू मला माझं ज्ञान सांगतोस, परंतु रामाला मनुष्य म्हणून तू खरं तर आपल्याच अज्ञानाचं प्रगटीकरण करतोयस रावणा. रावणा, मी तुला आणखीन एक प्रश्न विचारतो. चिंतामणी पुनी उपलदसानन. ज्या चिंतामणीची प्राप्ती व्हावी, या सिद्धीची प्राप्ती व्हावी, यासाठी अनेक योगी कित्येकदा तप करतात आणि त्या चिंतामणीला प्राप्त करतात. वरकरणी दिसायला बघितलं तर तो चिंतामणी हा एखाद्या दगडाप्रमाणेच आहे. भूमीमध्येच तो तयार होतो, त्यातूनच त्याची प्राप्ती होते. म्हणून चिंतामणीला जर आपण दगड समजून बसलो तर हे रावणा, आपण त्या चिंतामणीचा अपमान करतो. त्याचप्रमाणे माझा राम हा निर्गुण निराकार असलेला ईश्वर मानवी रूपामध्ये आला, मानव झाला, म्हणून त्याला मानव संबोधन करणं हा त्या असलेल्या परमतत्वाला संकुचित करण्यासारखं आहे. सुनुमती मंद लोक बैकुंठा लाभ की रघुपती भगती अकुंठा. आपण वैकुंठाचं नाव ऐकलेलं आहे, परंतु या वैकुंठाला देखील त्रैलोक्याप्रमाणे पाताल, भूलोक याच पद्धतीने स्वर्गाच्या लाईनीमध्ये आणून बसवलं. तर वैकुंठ देखील एक लोक समजून बसलो तर या वैकुंठाचा देखील अपमान करण्यासारखा आहे. कारण की वैकुंठ ही स्थिती आहे,
ज्या स्थितीमध्ये हा निरतिशय मोक्षरूपी आनंद या कैवल्याचं दान प्राप्त होतं, असं हे वैकुंठाचं धाम. परंतु त्या वैकुंठाला देखील इतर लोकांप्रमाणेच आपण एक लोक मानलं तर त्या वैकुंठाला आपण संकुचित केल्यासारखं होतं. जे या प्रत्यक्ष परमात्म्याचं निजधाम आहे त्याला आपण एका लोकाच्या आधाराने बांधू शकतो का रे रावणा? आणि त्याचमुळं लाभ की रघुपती भगती अकुंठा. आणि रघुनाथजींची अखंड भक्ती हा काही इतर लाभांसारखाच लाभ आहे का रे? बघा, आपण परमार्थ करतो ते आपल्या मनासारख्या काही गोष्टी प्राप्त होण्यासाठी करतो, ठीक आहे. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये जी सगळ्यात परमोच्च सुपरलेटिव्ह अशी भगवंताची कृपा असेल आणि ती आहे भगवंताची निर्मळ भक्ती. या निर्मळ भक्तीचा लाभ होणं हे परमार्थामध्ये प्राप्त झालेलं परमफळ आहे. आणि म्हणून एखाद्याने या परमार्थाच्या परमफळाला रघुनाथजींच्या इतर झालेल्या कृपेच्याच रांगेमध्ये जर बसवलं तर त्याला या भगवंताच्या निर्मळ भक्तीचं काय महत्व कळालं? काय महत्व कळालं? नाथ भगती अति सुखदायनी, देहु कृपा करी अन पायनी. जी मानवी बुद्धीला अतर्क्य आहे, अशक्य आहे, जी केवळ भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते, अशी ही भगवंताची भक्ती. आणि त्याच्यासारखा महत लाभ दुसरा कुठलाही नाही, हेच अंगदाने रावणाला इथं अगदी ठणकावून सांगितलंय. बघा किती उपमा दिल्यात. रावणाला एक प्रकारे चिडीचूप करून टाकलेले अंगदाने. जीभ हासडून टाकणं म्हणजे त्याच्या मुखातून एक शब्द देखील उच्चारून न देण्याची जणू काही ही संवाद शैली अंगदाने इथं प्राप्त केली आहे. रामचंद्र मनुष्य आहेत का? कामदेव धनुर्धारी आहे का? गंगाजी नदी आहे का? कामधेनू काही पशु आहे का? कल्पवृक्ष काही झाड आहे का? अन्न हे काही दान आहे का? अमृत राहिलं. अमृत देखील एक द्रव्य आहे आणि त्यामुळं अमृत हा काही रस आहे का इतर रसांप्रमाणे? गरुड जे काही पक्षी आहेत का? शेषजी काही सर्प आहेत का? चिंतामणी हा काही दगड आहे का? वैकुंठ हा काही लोक आहे का? आणि रघुनाथजींची अखंड भक्ती ही इतर लाभांसारखाच एक लाभ आहे का? एकंदर 12 उदाहरणं अंगदाने रावणाच्या समोर ठेवलेत रामाचं महत्व सांगण्यासाठी. मला गमतीने वाटतं की आपण म्हणतो ना एखाद्याचे 12 वाजवून टाकणं, त्या पद्धतीने अंगदाने आपल्या या संवाद कौशल्यातून रावणाला अगदी चिडीचूप करून टाकलेलं आहे. कारण की पंडित असलेल्या रावणाला देखील या सर्व गोष्टींची महती माहिती आहे. आणि त्या उदाहरणांच्या आधाराने जे प्रश्न अंगदाने विचारले यावरून एक सिद्ध होतं की राम हा मनुष्य नाही, राम हा प्रत्यक्ष परमपिता परमेश्वर आहे. आणि हे तू मान्य कर रावणा. आणि मग अंगद ज्या गोष्टीचं वारंवार वर्णन रावणासमोर करतोय की ज्या रावणाने त्याला एक महाबलशीला कपी या रूपाने हाक मारली, असा हनुमंत ज्याला अंगदाने वर्णन करताना सांगितलं की अरे तो तर एक सुग्रीवाचा निरोप्या आहे, तो एक वानर आहे, उड्या मारत तो इथं आला आणि खरंच त्याने लंकेला जाळून टाकलं. ही गोष्ट खरी आहे का रे? आमचा तर काही विश्वास बसला नाही. अशा पद्धतीने चरित्राच्या आधाराने हनुमंताला अत्यंत लघुत्तम रूपामध्ये आणून रामाच्या सेनेचं महत्व ज्या अंगदाने सांगितलं, तोच अंगद आता हनुमंताचं खरं स्वरूप रावणाच्या समोर सांगतोय. सेन सहित तव मान मथी, बन उजारी पुर जारी, कसरे सठ हनुमान कपी, गयऊ जो तव सुत मारी. सेनेसहित तुझं मान मर्दन करून, अशोकवन विध्वंस करून, नगर जाळून, तुझ्या पुत्राला ठार करून जे परत गेले, ज्याला तू महाबलशीला कपी म्हटलास, आणि या हनुमंताचं तू काहीही वाईट करू शकला नाहीस. काय रे दुष्टा, मला सांग, ते हनुमानजी काही वानर आहेत? हे 13व उदाहरण आहे सज्जनो. 13 उदाहरणं दिली आहेत अंगदाने. आणि या 13 उदाहरणांच्या आधाराने या त्रयोदक्षरी नामामध्ये बांधलेल्या रामाचं रूप अंगदाने रावणासमोर ठेवलेलं आहे की रावणा, तू हनुमंताला वानर समजतोस? अरे एवढं मोठं कार्य ज्याने केलं तो काही सामान्य वानर असू शकेल का?
तो तुझा आराध्य होता, प्रत्यक्ष महादेव होता, तो प्रत्यक्ष शिव तुला प्रबोधन करण्यासाठी आला होता, सदुपदेश करण्यासाठी आला होता. तू त्याची केलेली भक्ती, त्याच्यावरती तुझा असलेला अनुग्रह, यामुळे तो हनुमंत तुझ्या लंकेमध्ये आला. तू असं सरळ ऐकणार नाहीस, त्यामुळे तुझा अभिमान नष्ट करण्यासाठी त्याने लंकेमध्ये विध्वंस घडवून आणला. परंतु एवढं सगळं होऊनही तू त्याला कपी महाबलशीला म्हणतोस. एक वानर जे जरा शक्तिमान होतं, अशा पद्धतीने तू या हनुमंताचं वर्णन करतोस. अरे दुष्टा, ते प्रत्यक्ष महादेव इथं तुझ्या उद्धारासाठी आले होते, परंतु तू ती संधी तुझ्या अहंकारामुळे दवडून टाकलीस. अशा रीतीने अंगदाने रामाचं गुणगान करताना या भौतिक जगातली 12 उदाहरणं आणि हनुमंताचं हे रुद्र स्वरूप, यातील हे असलेलं पारलौकिक 13वी गोष्ट रावणाच्या समोर ठेवली आहे. उद्देश एकच आहे की रावणाने रामाचं प्रभुत्व मान्य करावं, त्यांना शरण जावं, सीताजींना आदरासहित रामाकडे परत द्यावं आणि स्वतः रामाला शरण जाऊन त्याचं भजन करत आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. परंतु अंगदाच्या या शब्दांनी रावणाची मती बदलणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आम्हाला माहिती आहे की अहंकारी व्यक्ती ही कधीही आपल्या असलेल्या या अभिमानाचा ताठा वध झाला तरी देखील सोडायला तयार होत नाही. अशी ही या रावणाची स्थिती आहे. सज्जनहो, आता या अंगद रावण संवादामधील पुढील टप्पा आपण उद्याच्या कथा निरूपणामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.